नमस्कार, मी शंकर डावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो DS किचन मध्ये. भेंडी घेतली आपण आज पाव, हिला अशी चिरली मधनं आणि बारीक कट केले त्याचे. एक चमचा बेसन पीठ घेतलंय, एक वाटी दही घेतले, 2 टोमॅटोचा आपण प्युरी केली आहे. हे आपण गरम मसाले घेतले, एक तेजपत्ता घेतलाय, दालचिनी घेतली, काळी इलायची घेतली, हिरवी इलायची घेतली, काळी मिरी घेतली, इलायची घेतलेत आणि कोथिंबीर घेतली आणि एक कांदा घेतला मोठा आणि अद्रक लसूण पेस्ट घेतली. हे गोडा मसाला आहे, हळद आहे, गरम मसाला आहे, कांदा मसाला आहे, काश्मीरी लाल तिखट आहे, कढीपत्ता आहे आणि जिरे आहे. चला तर मग आपण आता भेंडीला कोट करून घेऊयात. ही भेंडी घेतली आपण, याच्यामध्ये बेसन घालूयात थोडं, थोडस लाल तिखट, ते सगळं मिक्स करून घेऊयात. झालं पाहिजे हे. थोडस याच्यामध्ये पाणी टाकूया, थोडस, अगदी थोडस पाणी शिकूयात, म्हणजे फ्राय करताना आहे ना चांगली फ्राय होईल. बघा चांगली कोटिंग झालेली आपली ही. आता आपण हिला तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेऊयात तेलामध्ये. हे बघा आपली चांगली फ्राय झाली आहे, शिजली आहे पण चांगली. चला तर मग आपण आता तेल टाकूयात, 2 पळी तेल घेऊयात. गरम मसाला टाकूयात, हा चांगला भाजून घेऊयात. टाकूयात, कांदा घालूयात, अद्रक पेस्ट, पूर्ण फ्राय करून घेऊ. मग जिरं, मोहरी अर्धा चमचा, मीठ टाकूयात अर्धा चमचा, चवीनुसार हळद, चवीनुसार गरम मसाला, चवीनुसार गोडा मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, थोडासा कांदा मसाला, सगळं मिक्स करून घेऊ. पेस्ट, मसाला लाल झालेला आहे चांगला. टाकणार दही, 2 चमचे दही, पूर्ण मिक्स करायचं. आता आपण ह्याच्यावरती परत थोडंसं झाकण टाकूयात. आता आपण चेक करूयात, फ्राय केलेली. आता आपण टाकूया त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर. आपली मसाला भेंडी तयार आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कशी झाली मसाला भेंडी फ्राय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.